दही, इनो, सोडा काहीही न वापरता मस्त असा जाळीदार नाश्ता आपला तयार झालेला आहे। पाहू शकता तुम्ही ह्याला किती मस्त जाळी पडलेली आहे। चला तर मग आज आपण बनवतोय ज्वारीच्या पिठाचं धिरडं। नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा छोट्या भुकेसाठी तुम्ही हे तयार करून घेऊ शकता। 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता या पिठांमध्ये थोडं थोडं पाणी घालून चांगलं आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे। पाणी मात्र घालताना थोडं थोडंच घाला, म्हणजे मग पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत। आता एकूण ह्याकरता आपल्याला किती पाणी लागेल ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। पीठ 3 ते 4 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कांदा एक छोटा, 2 लसूण पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत, 1 मिरची किसून घेतलेली आहे, 5-6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली आहेत, जिरा पावडर घातली अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद घातली आहे, चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं फेटून घ्यायचं आहे। यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये पुन्हा मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि एकूण आपण ह्यामध्ये 4 वाट्या पाणी घातलेलं आहे। आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। ह्याला 5 ते 7 मिनिटं बाजूला ठेवून देऊ, तोपर्यंत एक चटणी तयार करणार आहोत। तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत, 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे, 4-5 पाकळ्या लसूण, 2 मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर घेतलेली आहे देठासकट, अर्धा लिंबूचा रस घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 1 चमचा साखर घातलेली आहे। आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आणि इथे मी हे घट्टसर अशी चटणी तयार करून घेतलेली आहे। 1 चमचा तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी, जिरं, मिरची आणि कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि अशी ही फोडणी तयार करून घेतलेली आहे। आता ही फोडणी मस्त आपण चटणीमध्ये घातलेली आहे आणि चटणी आपली तयार झालेली आहे। चटणीला आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण धिरडं तयार करून घेऊ। तवा चांगला गरम करून घ्यायचा, त्यावर तेल लावून घ्यायचं आणि तवा चांगला गरम झाला की यावर आपल्याला धिरडं पसरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे सगळं पीठ आपण पसरवून घेतलेलं आहे। मस्त असं धिरडं यावर घातलेलं आहे। वरची बाजू कोरडी झाली की त्यावर तेल, तूप, बटर काहीही वापरू शकता। काठ चांगले ब्राऊन रंगावर तयार झाले की नंतरच ह्याला उलट करायचं आहे। धिरडं पाहू शकता तुम्ही मस्त असं जाळीदार कुरकुरीत तयार झालेलं आहे। आता ह्याला दोन्ही साईडने आपण शेकून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं कुरकुरीत जाळीदार धिरडं तयार झालेलं आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।